बारामतीत लक्ष्मण हाके आक्रमक. ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून बड्या नेत्यांना घेरलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना अनेक राजकीय नेत्यांकडे ओबीसी अथवा कुणबी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर हाके यांना याबाबत विचारण्यात आले. त्यावर सुप्रिया सुळेंचं कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही मला माहिती नाही, मात्र पवार कुटुंबियांकडे ओबीसीचे प्रमाणपत्र असल्याची माहिती आहे, असा दावा त्यांनी केला. यापुढे बोलताना हाके यांनी रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला आहे, ही माझी पक्की माहिती आहे, असे म्हटले. तसेच मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार सुप्रिया सुळे भविष्यात कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आरक्षणाच्या जागेवर निवडणूक लढवू शकतात, असा दावा त्यांनी केला. हाके यांनी यावेळी महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची नावे घेतली. बबनराव शिंदे यांचे पुत्र विक्रम शिंदे व रणजित शिंदे, भालके, आवताडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, कर्डिले, गाडे, अंबादास दानवे तसेच केंद्रीय मुख्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा त्यांनी केला. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो. आमदार, खासदार आणि मंत्रिपदावर ज्यांची मक्तेदारी राहिली आहे अशा राजकीय घराण्यातील लोकांकडे जर मागासवर्गीयांचे प्रमाणपत्र असेल तर त्यांच्या स्पर्धेत गावगाड्यातला ओबीसी टिकेल का, असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झाला आहे, असा आरोप केला. मंडल आयोग, कालेलकर आयोग आणि गायकवाड आयोगाच्या संदर्भातील मुद्दे उपस्थित करत आरक्षणाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान छगन भुजबळ यांना आपले नेते मानत असल्याचे सांगत हाके यांनी ओबीसी नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. हाके यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि राजकीय नेत्यांच्या जात प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महत्त्वाचे, हाके यांनी केलेले प्रमाणपत्राबाबतचे दावे हे त्यांचे वैयक्तिक दावे आहेत. संबंधित नेत्यांकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अथवा कागदपत्रे समोर आल्यानंतरच या दाव्यांची वस्तुस्थिती स्पष्ट होईल. मी थोडंसं करेक्ट करतो. सुप्रिया सुळे लग्न होऊन सुळे कुटुंबीय, सदानंद सुळे कुटुंबीय यांच्यात गेल्यामुळे त्यांचा आहे की नाही मला माहिती नाही, पण पवार कुटुंबियामध्ये मात्र सर्वांचा आहे अशी मला बारामतीतल्या स्थानिक लोकांची माहिती आहे. अगदी रोहित पवारांनी सुद्धा ओबीसीचा दाखला काढलेला आहे. आणि फक्त पवार कुटुंबीयच नाही तर महाराष्ट्रातली रिपीट अगेन अँड अगेन कायम सत्तेमध्ये असणारी काही घराणी आहेत. त्या घराण्यातल्या जवळपास 90% घराण्यांनी ओबीसीचे दाखले काढलेले आहेत. आणि मग जर असे ओबीसीचे दाखले काढलेले असतील तर मग या महाराष्ट्रातील जो सामाजिक दुजाभाव झालेला, संविधानाला अपेक्षित असलेला, ज्याला मागासवर्गीय म्हटलं गेलं, जो पिछडला गेला आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, त्या माणसाचं यांच्या स्पर्धेमध्ये ते कशी टिकतील बरं? त्यामुळे महाराष्ट्रातलं आरक्षण गेलंय असं जे आम्ही सांगतोय, माननीय ओबीसी नेत्यांना, महाराष्ट्राच्या सर्व माननीय देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे, आम्ही ओबीसी आरक्षण आमचं संपलंय असं म्हणण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकलाय. आता ओबीसी आरक्षण हे गावगाड्यातल्या बलुत्या आलोच्यासाठी नाही, तर आता ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झाला. आता उद्या काही ब्राह्मण, जैन आणि मुस्लिम समाजातली शेख वगैरे मंडळी, ही सुद्धा मंडळी ओबीसीचं प्रमाणपत्र काढू शकतात आणि ओबीसीचं आरक्षण घेऊ शकतात. त्यामुळं आमचा जो 1 सप्टेंबरचा मोर्चा आहे, आंदोलन आहे, ते ओबीसीचं संविधानात्मक आरक्षण वाचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. नियमानं तुमचा नियम मंडल आयोग असेल किंवा कालेलकर आयोग असेल किंवा गायकवाड आयोगाचं काय झालं, नारायण राणे समितीचं काय झालं, सुप्रीम कोर्टानं 750 पानाच्या जजमेंटचं काय झालं, कुठला नियम सांगताय अंबादास दानवे तुम्ही? 650 पानाचं जजमेंट दिलंय सुप्रीम कोर्टानं. महाराष्ट्रातला मराठा समाज मागास असू शकत नाही, वेगवेगळ्या आकडेवारीनिशी सांगितलंय. त्यामुळं
या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण जर अंबादास दानवे विरोधी पक्षनेता जर असं बोलत असेल, विरोधी पक्षनेते पदावर राहिलेला माणूस, तर मला वाटतं आता ओबीसीनी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याकडून आरक्षणाची आणि आपल्या बाजूने कोणी बोलेल याची अपेक्षा ठेवू नये. आमचं म्हणणं असं आहे, ओबीसी हा शोषित आहे, असंघटित आहे. ओबीसी आपली संख्या दाखवू शकत नाही, ओबीसी प्रतिकार करू शकत नाही. कसा करेल बरं ओबीसी प्रतिकार? नाही करू शकणार. गावगाड्यातल्या 350 जाती जर एकत्र आल्या असत्या तर या लोकांची डिपॉझिट जप्त झाली असती ना. प्रतिकार करू शकत नाही, या कारणामुळे तर त्यांना ओबीसी आरक्षण आहे ना. आता राहिला प्रश्न ओबीसीच्या नेत्यांचा. आता ओबीसीचे नेते आहेत ना, ते कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत, गुलाम आहेत त्या पक्षाचे. आणि जोपर्यंत त्यांच्याकडे पद आहे तोपर्यंत मला नाही वाटत ही लोक बोलतील. पण 1 सप्टेंबर नंतर मात्र हेच ओबीसीचे नेते थोडेफार का होईना बोलायला सुरू करतील. कारण जर नाही बोलतील तर मग राजकारणातून संपतील. नाही, हे बघा, भुजबळ साहेब आमचे मोठे नेते आहेत आणि भुजबळ साहेबांना आम्ही कायम आमच्या ओबीसीची ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत आलो. पण आज रोजी आम्ही म्हणतोय की ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकला या लोकांनी, जनरल वॉर्ड. आणि या जनरल वॉर्डमध्ये आता कोणालाही अशा फेक आणि डुप्लिकेट प्रमाणपत्राच्या द्वारे ओबीसीचं आरक्षण भेटणार आहे. तुम्हाला नावं सांगू महाराष्ट्रातली, जे अंबादास दानवेंचं तुम्ही आता नाव घेतलं ना, त्या अंबादास दानवेंचा पण कुणबीचा दाखला आहे. विखे पाटलांच्या पत्नीनं स्वतः ओबीसीचा दाखला काढून त्या ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा घेतलाय. किती जणांची नावं सांगू? सोलापूर जिल्ह्यातले बबनराव शिंदे, पंढरपूरचे बालके, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष भाजपचे चेतनसिंह केदार. किती नावं सांगू तुम्हाला? नगरमधले ते कर्डिले, गाढे, किती नावं सांगू? अगदी केंद्रीय मंत्री पदावर असणारे मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा ओबीसीचा दाखला काढून महापौर पद घेतलं. त्यामुळं ओबीसीचं नेतृत्व इथून पुढच्या कालावधीत होऊ द्यायचं नाही या भावनेनं या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.